Welcome, dear student. We have to learn subject Information Technology Standard 12, chapter number 4, Emerging Technology. In this chapter, in previous lecture, we have to study applications of IoTs, cloud computing. Now, today we have to learn models of cloud computing. There are three models of cloud computing. First is infrastructure as a service, IaaS. Second is platform as a service, PaaS. And third, software as a service, SaaS. Now, let us start first model, IaaS, infrastructure as a service. Infrastructure means network architectures. IaaS gives user access to storage, networking, servers, and other computing resources via the cloud. It provides automated and scalable environments that provides high degree of control and flexibility for the user. Instead of purchasing hardware, the user pay for IaaS on demand. IaaS, infrastructure as a सर्व्हिस. आता या मॉडेलमध्ये जे नेटवर्क प्रोव्हाइड केलेलं असणार आहे त्याच्यामध्ये युजर जो आहे तो स्टोरेज करू शकतो, नेटवर्किंग करू शकतो, सर्व्हरला माहिती पाठवू शकतो किंवा अदर कॉम्प्युटिंग काही रिसोर्सेस आहे ते या क्लाउडचा वापर करून तो त्या ठिकाणी नेटवर्क आर्किटेक्चर जे आहे किंवा नवीन नेटवर्क कनेक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला प्रोव्हाइड करू शकतो. आणि हे जे आहे हे स्केलेबल म्हणजे काय, फ्लेक्झिबल असणार आहे की आपल्याला युजरला जशी गरज असेल त्याच्या गरजेनुसार तो ह्या क्लाउड कॉम्प्युटिंगचा वापर करणार आहे. त्याला आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे तो अगोदर तसं स्ट्रक्चर डेव्हलप करेल, आर्किटेक्ट करेल की आपल्याला अशा प्रकारचं नेटवर्क हे लागणार आहे आणि त्या नेटवर्कचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आहे. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस. सेकंड आहे मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअर VM. नेक्स्ट गुगल कॉम्प्यूट इंजिन. सेकंड आहे PaaS, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. This service provider offers access to a cloud-based environment in which user can develop
manage and deliver application. आता प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस PaaS मॉडेल जे आहे याच्यामध्ये युजर जो आहे जे ॲप्लिकेशन त्याला तयार करायचं आहे तो ते ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून तो त्याचं जे ॲप्लिकेशन आहे तो ह्या ठिकाणी काय करेल, डेव्हलप करेल. त्याला ज्या पद्धतीने ॲप्लिकेशन क्रिएट करायचं आहे ते काम तो या क्लाउड कॉम्प्युटिंग थ्रू डेव्हलप करेल आणि डेव्हलप केल्यानंतर मग ते जे आहे ते तो काय करेल, डिलिव्हर करेल. म्हणजे त्याचा आउटपुट जो आहे तो त्या ठिकाणी पाहिल. इट प्रोव्हाइड्स अ प्लॅटफॉर्म विथ टूल्स टू टेस्ट, डेव्हलप अँड host applications in the same environment. Provider manage security, operating system, server software and backups. मग प्रोव्हायडर काय करतो, ज्या वेळेला तो एखादं आर्किटेक्चर एखादं ॲप्लिकेशन्स तो डेव्हलप करतो त्यावेळेला डेव्हलप करत असताना तो ह्या सर्व गोष्टी की आपण सिक्युरिटी कशी मॅनेज केलेली आहे, आपली ऑपरेटिंग सिस्टीम कशी काम करते आहे किंवा सर्व्हरला सॉफ्टवेअर आपण कसं पाठवू शकतो, आपण जे तयार करतो आहे त्याचा बॅकअप आपण घेतलेला आहे की नाही, हे सर्व काम जे आहे तो या डेव्हलपमेंटच्या वेळेला करणार आहे. आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस PaaS. एक्झाम्पल दिले त्यांनी, क्लाउड ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म कोड युअर ॲप्लिकेशन्स. युजर काय करतो, कोडिंग तयार करतो, नंतर तो काय करतो ते डिप्लॉय करतो की पुश बटन डिप्लॉय अँड युअर ॲप इज रनिंग इन द क्लाउड. आणि बटन ऑन केलं म्हणजे त्याचं जे ॲप त्याने तयार केलंय, जे डेव्हलप केलंय ते काय होतं, रनिंग म्हणजे काम करायला त्याची सुरुवात होते. थर्ड इज सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस SaaS. SaaS is a service provider which delivers software and applications through internet. म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस SaaS हे काय आहे, एक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करणार आहे. आणि याच्यामध्ये जो एंड युजर आहे की तो काय करणार आहे, एंड युजर त्याने जे डेव्हलप केलेलं आहे सॉफ्टवेअर आणि त्याने जे ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे, त्याचं जे ॲप्लिकेशन त्याने डेव्हलप केलेलं आहे ते इंटरनेट थ्रू वापरण्यासाठी इंटरनेट थ्रू त्याचा वापर करणं, याला आपण म्हणणार आहे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. इंटरनेट थ्रू त्याचं आउटपुट बघणं. SaaS vendors provide users with software and applications via a subscription model. आणि जो SaaS वेंडर आहे तो काय प्रोव्हाइड करेल, युजरला त्याचं जे सॉफ्टवेअर आहे आणि ॲप्लिकेशन्स त्याने जे तयार केलेले आहे ते सबस्क्रिप्शन मॉडेल थ्रू तो काय करेल, आपल्याला इंटरनेट थ्रू तो ते प्रोव्हाइड करेल. अपग्रेडेशन ऑफ सॉफ्टवेअर आर हँडल्ड बाय SaaS प्रोव्हायडर. आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये काही अपग्रेडेशन म्हणजे काही चेंजेस किंवा त्याच्यात काही ॲड केलेले असेल तर ते सुद्धा आपल्याला ह्या SaaS प्रोव्हायडर थ्रू काम करेल. डेटा इज सिक्युअर इन द क्लाउड. आणि क्लाउडमध्ये आपला जो डेटा आहे तो कसा असणार आहे, सिक्युअर असणार आहे. इक्विपमेंट फेल्युअर्स डज नॉट रिझल्ट इन लॉस ऑफ डेटा. आणि जर इक्विपमेंट आपलं काही
फेल झालं, आपला जो डेटा आहे त्याचा रिझल्ट जो आहे तो काय होईल, मग तो लॉस होऊन जाणार आहे. तो जो डेटा आहे त्याचा जो रिझल्ट आपल्याला मिळणार होता तो काय होईल, मग जर इक्विपमेंट खराब झालं असेल तर त्याचा लॉस होऊ शकतो. म्हणून तो डेटा कसा पाहिजे, इथं क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये तो डेटा तुमचा कसा असणार आहे, मग सिक्युअर केलेला असणार आहे. ॲप्लिकेशन्स आर ॲक्सेसिबल from almost any internet connected devices from virtually anywhere in the world. For example दिला आहे Google's G Suite, GitHub, SAP, Dropbox and Slack. Thank you.